हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड गुड मॉर्निंग. आजची सुरुवात आहे आपल्या हॉलपासून आणि मी आज उशिरा खूपच उशीर झाला, म्हणजे उठली केव्हाच तर 8 वाजता स्टार्ट केलं. चला बघूया पुढचे काम. चला कमी झालं काय म्हणून. मला नाश्ता करूया, इडली चहा. आता मध्ये मध्ये दिसत नाही का कट होतं. कुंकू घ्या कोणी काय म्हणी. मस्त गाणी, ही गाणी आवडतात मला ॲक्च्युली. ही आणि ही गाणी ना लग्नालाच असतात, त्याच्यामुळे खूप छान फेवरेट होते. हातात हे खालीच बसते, खाली बसूनच नाश्ता करतो ना, टेबल वगैरे नको ना. मॅगी करणार होते पण आंटीने इडली दिली आहे आणि खाय. आंटी इडली मस्त, इडली तर छान बनवतात, त्याचं काय हेच नाही आहे. चटणी पण खूप छान बनवा. आंटीची चटणी मला खूप आवडते बघा ना, किती टेम्पटिंग वाटते. चहा पण, चटणी एवढी भारी झाली आहे ना. ऑसम चटणी. पुदिना टाकल्यानंतर आणखीन टेस्ट येते. लग्न जासईल आहे आता, पेनच्या इकडे जायचं, तर तिकडे जायचं. 5:30चं लग्न आहे. आता बघूया कसं जायचं. तर आंटी, मी, जिमीची बायको लिंडा आणि अंकल असे आम्ही सगळे जाणार. तर बिल्डिंगमधले पण जाणार आहेत. इको केली आहे, म्हणजे केल्यात. तर बघूया आता कसं जायचं काय ते. आणि खालचं मला एंड करताच आलं नाही ब्लॉगचं, कारण का मी आली आणि त्याच्यानंतर मोबाईल ठेवला, चार्जिंगला लावला, लक्षातच नाही राहिलं. तर जास्त काय, मला नाचायचं होतं खरं म्हणजे, पण नाचली नाही मी. म्हणजे असं गोठुली गावात असतं ना, तर बिंदास नाचले असतं. नाचत होत्या बायका आमच्या बिल्डिंगमधल्या, पण आंटी बोलल्या मी जातो. मग आंटी निघाल्या तर मी पण निघालो. म्हटलं जाऊ दे जरा, निघाले म्हणून.
जेवण छान झालेलं जेवण होतं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं. काल शनिवार होता तर मी नॉनव्हेज नाही खात, तर व्हेज खाल्लं. पण व्हेजमध्ये पण वरण भात, वाटाण्याची भाजी, पापड, मिरची, लोणचं आणि हे होतं चिली पनीर. मस्त होतं, छान होतं ते. तसं त्यांच्या चायनीजची टेस्ट छानच आहे. तर मी ते जेवली. आंटी होत्या माझ्याबरोबर. लिंडा नॉनव्हेज जेवली आणि मग थोडंसं बघितलं डान्स वगैरे तिथे. सोसायटीतल्या बायका नाचत होत्या ते बघितलं आणि मग आलो. बाकी काय नाही. चल नाश्ता घेते करून पटापट आणि बघूया आज मेन म्हणजे सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. तर सगळ्यांनी मस्त आमरसपुरी वगैरे बनवा, खा. मला तर नाही जमणार कारण मी एकटी आहे, तर मी नाही काय करत. यश असतं तर केलं असतं, दिनेश असतं तर केलं असतं, पण दिनेश नाही, यश नाही, तर नाही बरं वाटत ते. फक्त देवाची पूजा वगैरे छानपैकी केली आहे, सगळं झालं. आणि काय आणायचं ते आज काय आणायला लागतं ते आणूया, आहे ना, देवाच्या पुढे. बाकी काय नाही आहे. नंतर भेटूया. लग्नाला जायला निघाले आणि हा मी ड्रेस घेतला 1 पीस. त्याच्यावरती ते हे मोत्याचं घालायचं, पण हे निघतच नाही. म्हणजे आणखीन काय मी केलेलं नाही. मेकअप तर काय मला येत नाही करता. हे अशी हेअरस्टाईल थोडीशी सोडली पण झाली, पण ते फिझी हेअर काय म्हणतात ते नको येईल. आणि हे घालायचं मला, हे चांगलं दिसेल कारण की मी मोत्याच्या बांगड्या घातल्यात. त्याच्यावरती हे बरं वाटेल काय, चांगलं दिसेल. पण हे निघतच नाही आहे माझं. हे निघालं तर मी दुसरं घालेल ना ह्याच्यावरती. खूप ट्राय केलं, निघतच नाही आहे. थोडं गरम होतं, मी फॅन बंद केला कारण का आवाज येतो. हा माझा 1 पीस आहे हा. आणि ॲक्च्युली हे नाही बरं वाटते. आणि ह्याच्यावरती मी अशी ओढणी नेमकं दाखवते तुम्हाला. ओढणी साईड अशी, तर ते निघतच नाही. आता कसं करू? का गोल्डनच्या बांगड्या घालू? पण मोत्याच्या बऱ्या वाटतात. ह्या बांगड्या आहेत गोल्डनच्या, त्या बरं वाटते. पण मोत्याच्या छान वाटतात ना. गोल्डन नाही बरं वाटतं ते एवढं. कसं दिसते, खूपच मोठं वाटते. कोणतं वाटतं चांगलं? मोत्याच्या चांगल्या वाटतात ना, पण नाही बरं वाटतं ते. काय करू समजतच नाही. आणि हे तर निघायचं नावच नाही घेत. तरी पण मी घेऊन ठेवणार आहे ते गळ्यातलं आणि आंटीला सांगणार आहे, आंटी हे निघालं ना थोडासा. तर केसांना काय करू? तसे पण माझे हे असंच होणार आहे आता. माझं केसच एवढं सिल्की आहेत ना, काहीच बसत नाही त्याच्यावर. चला दाखवेन ते तुम्हाला फायनल लुक. हे मला येत नाही काही करता, म्हणून मला कंटाळा येतो. माझ्याबरोबर कोण नाही आहे ना, मला ते सिम्पल बरं वाटतं. म्हणजे कसं माहिती आहे का, जीन्स घातली, टी शर्ट घातलं ते बरं वाटतं. की मला काय नाहीच जमते ते. मस्त टेन्शन फ्री असतं. चल मी तुम्हाला दाखवेल कसं काय करणार आहे ते. भूक लागली मला, मी मॅगी बनवून खाते आधी. करते का बघा, मला नाही जमत. पडलं
समोरचं तरी बरं आहे का? आता असं थांबणार इडली बिकली टाकते थोडासा मेकअप करते. जाम गरम आहे माहिती आहे, तुम्हाला माहिती असेल. मी पहिल्यांदाच केलं म्हणून मला थोडं मॅगी मॅगी करपली. भूक लागलेली म्हणून मॅगी करते, मॅगी करपली. असंच खाणार आहे आता मी. होईल पुढे. चांगलं वाटतं हे की हे, मला वाटतं हे बरं वाटतं ना. हे काढते सोन्याची. स्पून सोन्याचं आहे, म्हणजे जर पडलं ना कुठे तर मला भेटायचं नाही. उभी टिकली बरी दिसते का, गोलच लावू? तेच छान वाटतात ना असे, तेच घालते. असं वाटतं बरं वाटतं. चल बोललं की आपण निघायचं, काही टेन्शन नाही. झटपट पटापट ना. गळ्यातलं मला वाटतं राहू देच, कारण का ते निघतच नाही, ते गोल्डनच. कानातलं मोठं असल्यावर गळ्यातलं छोटंच दिसत आहे. याला पिन लावते म्हणजे हे धागा पडणार नाही. छोटी पिन लाव, छोटे पिन. मला आणखी इन्व्हॉल्व घ्यायचं आहे पॅकेज, नाही तर असं होईल. कसं वाटतं बरं, टिकली चेंज करू. टिकली बाई गळ्यातलं निघतच नाही. नाही ते आज तयारी लवकर झाली माझी. लवकर म्हणजे 7:30 झाली. 4-5 झाले, 4-5 झाले तयारी झाली. मला एवढं लवकर तयारी करून पण नाही आवडत.
म्हणजे वेगळंच वाटतं असं, म्हणजे लोक हवं करतात. बघू असं काय होते ते, जागा भेटते की नाही. गाडी केलं आहे त्यांनी त्या लोकांनी इथून, आणि इको असतात ना ते आहेत, त्याच्याने जायचं. आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये किती जण आहेत काय माहिती, एकत्रच निघतात की हळूहळू करून सगळे निघणार आहे. कारण का 5:30चं लग्न आहे, तर मुहूर्तावरतीच होईल लग्न, मग त्याच्यासाठी तो इथं लवकरच काढतो. चला लाईव्ह येऊया जरा, तयार झाले तर लाईव्ह पण येऊया, काय बोलते आता. नहीं जाएगा, ऐसा नहीं जाते हैं ते उन लोग को पता नहीं क्या हवा येते इथून सगळी. सगळे सोयरी यांचे सुस्वागत आहे. कृपया विवाह मुहूर्ताची वेळ. ड्रोन सोडले है, वो मेरे को शूट कर रहा है, मैं उसको शूट कर रही हूँ. चिल्लाएंगे ना, नारळ पण काय.
समुद्र सहिता कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, कैसा व्यावसायिक, अवतार व्यापार झालाय. क्षेत्रातील अनेक नामवंत असून देवीची पाटील आपलं सहर्ष स्वागत. पुसका निघाला, पुसका निघाला, पुसका. वाव. सर्वांच विनंती ही आईस्क्रीमचा आस्वाद घ्यायला जाऊ नका. आज आमच्या लाडक्या लेकीला आणि लाडक्या या लेकाला शिवाशिवांनी शुभेच्छा देण्यासाठी इतक्या राजेंद्र कॉलेज बेलपाडा लाडकी लेक आज परवानगी निघाली आहे. त्यासाठी तुमच्या जाणारे मंडळी जातात. आपलंच झालं आपलं आणि ते त्यांचं ते खुशीताई आहे ना त्यांना आता मी आलेले वाजले किती 10:15 झालेत. आता मी आली, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली आणि अशा तऱ्हेचा ब्लॉग झालेला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, आणि व्हिडिओ सगळा बघा. बाय, टेक केअर. उद्या भेटूया.